नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, झारखंड सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी घोषित केलेली आहे। 2 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी झारखंड सरकारने घोषित केलेली आहे। आणि मित्रांनो, झारखंड सरकारच्या धर्तीवरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी होणार का, याचं उत्तर हो, होणार। परंतु मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, आता कर्जमाफी होणार तर कशी होणार, तर मित्रांनो हे आपण पुढच्या 5 मिनिटांमध्ये संपूर्ण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की 2017 रोजी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेची घोषणा झाली आणि त्या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली। परंतु त्याच योजनेच्या माध्यमातून राज्यातील 6.5 लाख शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेपासून वंचित ठेवण्यात आलं। परंतु आता सरकारने एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपल्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे की तो निर्णय म्हणजे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अद्यापर्यंत वंचित असलेल्या 6.5 लाख शेतकऱ्यांसाठी 6,500 कोटी रुपयांची कर्जमाफी महाराष्ट्र सरकार देणार आहे। याचबरोबर मित्रांनो, आता 2019ला उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून कर्जमाफी योजना राबवण्यात आलेली होती। त्या योजनेचं नाव होतं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना। आणि यासुद्धा योजनेच्या माध्यमातून जवळपास मित्रांनो, राज्यातील जवळपास भरपूर शेतकऱ्यांना कर्जमाफी बाकी आहे आणि भरपूर शेतकऱ्यांची कर्जमाफीसुद्धा झालेली आहे। जवळपास 864 कोटी रुपयांची कर्जमाफी अद्यापर्यंत बाकी आहे। त्यामुळे मित्रांनो, चालू सरकारच्या माध्यमातून सुद्धा या सरकारने निर्णय घेतलेला आहे की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी देणार। म्हणजे मित्रांनो, 2014 ते 2019 पर्यंतच्या ज्या शेतकऱ्यांचं या दोन्ही योजनेच्या माध्यमातून कर्ज माफ झालेलं नाही, पात्र असून सुद्धा माफ झालेलं नाही, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार हे मात्र पक्कं। परंतु मित्रांनो, आता 2019च्या नंतरच्या शेतकऱ्यांचं काय होणार, याचबरोबर 2014च्या अगोदरच्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार का? कारण की मित्रांनो, झारखंड सरकारने नेमकाच निर्णय घेतलेला आहे की झारखंडच्या शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी आता होणार आहे। सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। 40,000 कोटी रुपयांचं पॅकेजसुद्धा जाहीर केलेलं आहे शेतीवरती। परंतु मित्रांनो, आता आपण बघणार आहोत आता कशी कर्जमाफी होणार। तर मित्रांनो, जवळपास मित्रांनो, आता तुम्हाला माहिती आहे की जालना असेल, नांदेड असेल, नंदुरबार जिल्हा असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, बीड असेल, बुलढाणा असेल, परभणी, पुणे, भंडारा, यवतमाळ, लातूर, वर्धा, याचबरोबर वाशिम, सांगली, सातारा, याचबरोबर सोलापूर, हिंगोली, जळगाव, चंद्रपूर, कोल्हापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, अहमदनगर या सर्व जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून एक GR काढून, एक परिपत्रक काढून दुष्काळ घोषित केला आहे। त्यामध्ये मित्रांनो, जालना जिल्ह्यातील 17 महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केलेला आहे। याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील 21 महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील 13 महसूल मंडळे, नागपूर जिल्ह्यातील 11, नाशिक जिल्ह्यातील 51, बीड जिल्ह्यातील 54, याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील 81, परभणी जिल्ह्यातील 39, पुणे जिल्ह्यातील 40, याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील 1, याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील 18, लातूर जिल्ह्यातील 45, वर्धा जिल्ह्यातील 12, अकोला जिल्ह्यातील 48, अमरावती जिल्ह्यातील 91, याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील 90, याचबरोबर सांगली जिल्ह्यातील 36, सातारा जिल्ह्यातील 65, सोलापूर जिल्ह्यातील 46, हिंगोली जिल्ह्यातील 17, जळगाव जिल्ह्यातील 68, चंद्रपूर जिल्ह्यातील 3, कोल्हापूर जिल्ह्यातील 12, धाराशिव जिल्ह्यातील 30 व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 51 अशा प्रकारचे महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केलेला आहे। आणि राज्यातील सर्व दुष्काळग्रस्त भागामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या आता मदतसुद्धा वितरित होणार आहे। परंतु आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे। याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की राज्य सरकारच्या 2023च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एक घोषणा झाली होती। ती घोषणामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आम्ही नव्या स्वरूपामध्ये राबवणार आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार। पण मित्रांनो, आता 2019 नंतर शेतकऱ्यांना 2019, 20, 21, 22 या 4ही वर्षामध्ये 23 पर्यंत आणि यावर्षी दुष्काळ, या 4-5 वर्षामध्ये कुठे अवकाळी पाऊस, कुठे अतिवृष्टी, तर कुठे दुष्काळ, अशा परिस्थिती शेतकऱ्यांना बघावं लागली। परंतु मित्रांनो, आता शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 2019 नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, 2 लाख रुपयापर्यंतची होणार असल्याची सुद्धा माहिती सध्या चर्चा येत आहे। परंतु मित्रांनो, आता सध्या लोकसभेची निवडणूक लागणार आहे। सध्या जरी निर्णय नाही झाला तर आता आपली जी काही विधानसभेची निवडणूक आहे, विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच जे काही हे कर्जमाफीचा निर्णय आहे राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला जाणार असल्याची शक्यता आहे।
तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की 2019 नंतर 2019, 2020, 2021, 2022 व 2023 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे ते 1.5 लाख असेल, 2 लाख असेल किंवा 2 लाखाच्या वरचं असेल, परंतु सरकार 2 लाख रुपये करेल, 2 लाख रुपयाच्या 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करेल अशा मनस्थितीमध्ये सरकार आहे. मित्रांनो आता छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्या स्वरूपामध्ये राबवून शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची सरसकट कर्जमाफी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर दिली जाऊ शकते. परंतु मित्रांनो आता तुमचं जर कर्ज 2 लाख रुपयापेक्षा जर वरचं जर असेल तर ते तुम्हाला भरावं लागणार आहे. जर तुमचं 1.5 लाख असेल तर 1.5 लाख रुपये तुमचं कर्ज माफ होणार आणि 1.5 लाखाच्या वरचं असेल, 2 लाख असेल, 2 लाखाच्या वरचं असेल, 3 लाख असेल तर 1 लाख भरावं लागतील, 2 लाख तुमचे माफ होतील, 1 लाख असेल तर तुमचं 1 लाख माफ होईल. परंतु मित्रांनो आता नियमितसुद्धा कर्जदार शेतकऱ्यांना जे शेतकरी नियमित कर्ज काढतात, नियमित कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून याच्याही अगोदर दिलं आहे आणि इथून पुढे सुद्धा राज्य सरकार देण्याच्या मनस्थितीमध्ये सध्या आहे. परंतु मित्रांनो आपण जर बघितलं तर आता कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार हाही महत्त्वाचा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न असतो. मित्रांनो याच्यामध्ये व्यापारी बँका, सार्वजनिक बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, लघुवित्त बँका व जिल्हा मध्यवर्ती बँका या सर्व बँकेचं ज्या शेतकऱ्यांनी या बँकेचं कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांचं सरसकट 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार असल्याची सध्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर मित्रांनो आता एकंदरीत जर परिस्थिती जर आपण बघितली तर संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणे अत्यंत महत्त्वाचं आहे. जे काही झारखंड सरकारने कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे त्याच झारखंड सरकारच्या धर्तीवर आपल्या राज्य सरकारने जर सरसकट कर्जमाफीचा जर निर्णय घेतला तर 2019 नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते. परंतु मित्रांनो याच्यामध्ये एक मात्र स्पष्टता आहे. सरकारने जरी कर्जमाफी घोषणा केली तर याच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का याच्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. परंतु सरसकट कर्जमाफी जर झाली तर ज्या शेतकऱ्यांचं अगोदर कर्ज माफ झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचं डबल 2019 नंतरही कर्ज माफ होऊ शकतं. याचबरोबर मित्रांनो 2019ला तुम्ही जर कर्ज घेतलेलं असेल 1 लाख 2 लाख जेवढं काय असेल तुमचं ते जर आत्तापर्यंत जर 2023 पर्यंत 24 पर्यंत थकीत असेल ती कर्ज माफ होणार. 2020चं होणार, 21चं, 22 पर्यंतचं म्हणजे 23 पर्यंतचं कर्ज माफ होणार. याचबरोबर मित्रांनो काही शेतकऱ्यांचं 2008, 2009, 2010, 2011, 2012 व 2013 पर्यंतचं कर्ज आहे. परंतु मित्रांनो त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल का नाही होईल याची 90% शक्यता कमी आहे. परंतु मित्रांनो 2019 नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी 90% होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. झारखंड सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारसुद्धा निर्णय घेऊ शकतं. परंतु आता त्या जे काही निर्णय सरकार आता घेईल शेतकऱ्यांचाही दबाव असायला पाहिजे. याचबरोबर आता निवडणुकामुळे सरकारला निर्णय घ्यावाच लागेल आणि हा जर सरकारने निर्णय घेतला तर 2019 नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी डेफिनेटली होऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो तुर्तास इथे थांबतो. तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद.